मी, नमो मातृभूमी जिथे जन्मले मी, नमो मातृभूमी जिथे वाढले मी, नमो कर्मभूमी ज्याच्याच गावी, पळो देव माझा नमावी म्हणावी. आजच्या कार्यक्रमाचे आदरणीय अध्यक्ष महोदय, प्रमुख अतिथी तसेच माझे गुरुजन वर्ग व येथे उपस्थित माझे मित्रमैत्रिणींनो, सर्वांना माझा नमस्कार. माझे नाव खुशी ओमलागरकर. कित्येक लढा लढून, कित्येक बलिदानी देऊन त्यांनी आहुती वाहून शेवटी आखरी स्वातंत्र्य आपल्याकडून पाळले. स्वातंत्र्य शब्दाचा अर्थ फक्त तीच व्यक्ती समजू शकते ज्याने कधी पारतंत्र्य पाहिले असेल, गुलामगिरी पाहिली असेल. स्वातंत्र्याचं मूल्य अनेक शब्दात सांगता येणार नाही. इतके मोठे आपण सर्वजण तर खूपच नशिबान आहोत की आपण या स्वतंत्र भारतात जन्म घेतला. या बाकीच्या अडचणी, या पारतंत्र्याच्या गुलामगिरीच्या बेड्या आपल्या सतत नाही घातल्या गेल्या, याबद्दल आपण खूप नशिबान आहोत. मित्रांनो, भारत, हिंदुस्थान, इंडिया ही ना तोंडावर जरी आली ना तरी असं रक्त सळसळलं लागतं. आपली मान अभिमानानं उजवते. जेव्हा ते तिरंगा आपल्या डोळ्यासमोर फडकत असतो ना, तेव्हा ते देशातील, आपल्या मनातील ती भावना, ती देशभक्ती, तो आदर्श पाहण्यासारखाच असतो. 15 ऑगस्ट 1947 हाच तो दिवस होता जेव्हा आपल्या देशाला ब्रिटिशांच्या 150 वर्षाच्या गुलामगिरीतून स्वातंत्र्य मिळाले. ब्रिटिश राजवटीत जनतेवर खूप अत्याचार झाले. इंग्रजांच्या जचनातून देशातील जनतेची सुटका करण्यासाठी अनेक शेकडो स्वातंत्र्य सैनिकांनी बलिदान दिले. जसे की भगतसिंग, राजगुरू, सुखदेव, मंगल पांडे, सुभाषचंद्र बोस अशा थोर क्रांतिकारकांनी आपल्या प्राणांची देखील आहुती दिली. पाणी ना आसू नव्हतो आगे किस काम की, पाणी नव्हतो नद्या किस काम की, आसू नव्हतो आगे किस काम की, पाणी नव्हतो नद्या किस काम की, दिल नव्हतो धड़कन किस काम की, हम वतन के काम नहीं तो जिंदगी किस काम की, हम वतन के काम नहीं तो जिंदगी किस काम की. आज 15 ऑगस्ट म्हणजे भारताचा स्वातंत्र्य दिवस. आजचा हा दिवस आपल्या भारतीयासाठी आनंदाचा, उत्साहाचा, अभिमानाचा आहे. म्हणून आजचा हा सण केवळ आपल्याच गावात नव्हे तर संपूर्ण भारतामध्ये गल्ली ते दिल्लीपर्यंत हा सण मोठ्या उत्साहाने साजरा केला जातो. आपल्या भारताला ना सोने की चिडिया मानली जाते. का बरं? कारण आपल्या देशासारखा समृद्ध शेतीप्रधान, कृषीप्रधान देश दुसरा कोणता त्याग काहीतरी नव्हता. कदाचित इंग्रजांना भारतातून पाऊल बाहेर टाकताना खूप त्रास झाला असावा. 1857 ला चालू झालेला संग्राम, स्वातंत्र्य यज्ञ शेवटी 15 ऑगस्ट 1947 रोजी शांत बसला. 26 जानेवारी 1950 ला आपला भारत देश प्रजासत्ताक झाला. किती छान ना. पण तुम्हाला माहित नाही, जरी भारत देश स्वतंत्र झाला असला तर कुणापासून स्वतंत्र झाला? या भारतीयांपासून, या भूमीवर राज्य करणाऱ्या इंग्रजांपासून. पण धर्मवीर, तपस्वी नाही, जातीभेदांपासून नाही. हे कार्यकर अजूनही गाठ चालू आहे. तय ना तो समुद्र में तैरो, इन नदी नालों में क्या रखा है? तय ना तो समुद्र में तैरो, इन नदी नालों में क्या रखा है? अरे प्यार करना तो वतन से करो, इन बेवफा लड़कों में क्या रखा है? अरे प्यार करना तो वतन से करो, इन बेवफा लड़कों में क्या रखा है? एक गोष्ट तर आहे ना की भारत स्वतंत्र झाला. आपल्या हातात आहे सत्ता, आपल्या हातात आहे, भारतीयाच्या हातात आहे. मग असं का होतं? 52 सेकंदात फक्त राष्ट्रगीत म्हणल्याने कुणी राष्ट्रभक्त, राष्ट्रप्रेमी होत नाही. राष्ट्रभक्त होतो ते देशाच्या उभारणीसाठी, राष्ट्रभक्त होतो ते बंधुत्वाच्या भावनेत, राष्ट्रभक्त बनते ते देशाच्या प्रगतीसाठी प्रत्येक केलेल्या प्रयत्नाने. ना पूछो जमाने से कि क्या हमारी कहानी है, ना पूछो जमाने से कि क्या हमारी कहानी है, हमारी पहचान तो यही है कि हम हिंदुस्तानी है, कि हम हिंदुस्तानी. एवढे बोलून मी माझे